नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूरच्या देवणी तालुक्यातील बोरोळ येथील शेतकऱ्याचा अज्ञात व्यक्तींनी उसाचा फळ जाळला, 7 लाखांचे केले नुकसान। आरोपीवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची अशोक भोसले बोंबळे यांचे तहसीलदारांना निवेदन। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोरोळ येथील सर्वे नंबर 149/1 मधील क्षेत्र 1 हेक्टर 30 आर उसाच्या फळाला अज्ञात व्यक्तींनी 30 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता शेतात कोणी नसल्याचे पाहून पेटवून दिल्याने ऊस तर जळालाच, पण चंदन, सागवान, आंबा, लिंब अशी झाडे सुद्धा जळाली। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन 7 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। शिवाय मानसिक छळ केल्याचे निवेदन देवणी तहसीलदार यांना देण्यात आले। निवेदनामध्ये शेतकरी अशोक नरहरी बोंबळे भोसले यांनी म्हटले आहे की मी शेतात नसल्याचा अंदाज घेऊन दुपारी 12 वाजता जाणीवपूर्वक उसाला आग लावून जाळून टाकले। उसामध्ये केलेला ठिबक पण जळून खाक झाला आहे। ऊस तोडणी करून 3 महिने झाले होते। आज रोजी ऊस 3 फूट उंच झाला होता। शेतकऱ्यांचे जवळपास 7 लाखांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने मानसिक त्रास होऊन आर्थिक त्रास देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हा नोंद करावा आणि झालेली नुकसान भरपाई मिळावी, असे या निवेदनात अशोक बोंबळे भोसले यांनी नमूद केले आहे। हे निवेदन माहितीस्तव जिल्हाधिकारी लातूर, पोलीस निरीक्षक देवणी, मंडळ अधिकारी बोरोळ आणि तलाठी यांना देण्यात आले आहे। मला पूर्ण आमच्या शेतामधला ऊस जळून गेल्यामुळे मला मानसिक ताण निर्माण झाला आहे आणि ते मानसिक ताण ह्या माणसावानी प्रत्यक्ष करून दिले म्हणून मला टेन्शन आलेलं आहे आणि याची काहीतरी अंमलबजावणी करून आम्हाला त्याची साथ द्यावी ही माझी नम्र विनंती आहे। आमच्या पूर्ण शेतामधले एकूण 40 झाडं जळालेले आहेत। आंब्याचे, पुन्हा सागवान, आंबे, पुन्हा लिंब, हे पूर्ण जवळजवळ सगळेच झाडे आमच्या शेतातले पूर्ण जळून सनी त्याचं हे होऊन गेले। काहीच राहणी, पान फूल त्याला काहीच राहिनी असं झालं।